नमस्कार माझ्या प्रिय मित्रांनो, स्वागत आपल्या सगळ्यांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओ सेक्शनमध्ये. बाळांनो, आज आपल्याला आपल्या एक्सक्रीटरी प्रोडक्ट अँड देअर एलिमिनेशन नावाच्या चॅप्टरमध्ये फार इम्पॉर्टंट पॉइंट बद्दल चर्चा करायची आहे आणि टुडेज पॉइंट ऑफ डिस्कशन इज नेफ्रॉन. आता ॲक्च्युली नेफ्रॉन काय आहे अजिबात आपल्याला काही माहिती नाही आहे. सो वी जस्ट ट्राय टू कलेक्ट मच मोर इन्फॉर्मेशन अबाउट और डिटेल इन्फॉर्मेशन अबाउट द नेफ्रॉन. चला मग करू सुरुवात. काय आहे बेटा, पहिल्यांदा जाणून घेऊ की हे नेफ्रॉन असतात काय आणि ते कुठे असतात. अगोदर जर आपल्याला हे कोण असतात माहिती झालं ना, नेफ्रॉन एक्झॅक्ट कोण आहेत आणि कुठे आहेत, देन आपल्याला पुढची माहिती घ्यायला थोडीशी मदत होईल. चला, पहिलं, किडनी प्रोड्युसेस युरिन. बेटा, किडनी चे जे फंक्शन्स आहेत ना, किडनी खूप फंक्शन करते आपल्या बॉडीमध्ये. There are various type of functions are performed by kidney in the body of the human being. ठीक आहे. आपण अगोदरच्या वर्गांमध्ये, अगोदरच्या क्लासेसमध्ये आपण माहिती घेतली की किडनीचे फंक्शन्स काय आहेत. त्यापैकी मोस्ट इम्पॉर्टंट फंक्शन जर काही असेल तर किडनी प्रोड्युसेस युरिन. किडनी युरिनला तयार करते. ओके. by its microscopic functional unit. Microscopic functional unit. आपण जर किडनीला म्हणलं ना, किडनी तू युरिन तयार करते म्हणा, ती म्हणेल हो. आणि कशाच्या साह्याने तयार करते ग? काय आहे तुझ्याकडे युरिन तयार करण्यासारखे, किंवा युरिन तयार करण्यासाठी काय आहे तुझ्याकडे? ती म्हणेल माझ्याकडे मायक्रोस्कोपिक फंक्शनल युनिट आहेत, म्हणजे सूक्ष्म कार्यात्मक घटक आहेत. सूक्ष्म कार्यात्मक घटक. विथ द हेल्प ऑफ दॅट मायक्रोस्कोपिक फंक्शनल युनिट किडनी प्रोड्युसेस युरिन. काय गोष्ट लक्षात आली? किडनी युरिन कशाच्या मदतीने तयार करते? द किडनी प्रोड्युसेस युरिन विथ द हेल्प ऑफ मायक्रोस्कोपिक फंक्शनल युनिट. आणि त्या मायक्रोस्कोपिक फंक्शनल युनिटला म्हणायचं नेफ्रॉन. त्याला काय म्हणलं जातं माय? नेफ्रॉन. नाईस. दुसरं, इच किडनी हॅव. आता या नेफ्रॉनची संख्या किती असेल अंदाज लावण्यापेक्षा अभ्यास करू. इच किडनी हॅज 1 मिलियन. अरे बापरे, म्हणजे प्रत्येक किडनीमध्ये जवळपास, किडनीत ना प्रत्येक 2 किडनी आहेत ना? हो. इन ईच किडनी नियरली म्हणजे जवळपास 1 मिलियन, 1 मिलियन कॉम्प्लेक्स असणारे ट्यूबुलर स्ट्रक्चर्स आहेत. अरे बापरे, म्हणजे प्रत्येक किडनीमध्ये जवळपास कॉम्प्लेक्स असणारे, कॉम्प्लेक्स म्हणजे जटिल असणारे. आता जटिल कसे आहेत त्याचा अभ्यास आपण इन द नेक्स्ट व्हिडिओ सेक्शन करणार आहोत. जटिल असणारे ट्यूबुलर यानी ट्यूब सारखे नलिकामय असणारे काही रचना आहेत आणि त्या रचनेला आपण नेफ्रॉन असे म्हणणार आहोत. दिस इज द सेकंड डेफिनेशन. दिस इज द सेकंड डेफिनेशन. पहिल्या डेफिनेशन मध्ये सांगितलंय की मायक्रोस्कोपिक फंक्शनल युनिट. दुसऱ्या डेफिनेशन मध्ये सांगितले की कॉम्प्लेक्स ट्यूबुलर स्ट्रक्चर. बेटा, लक्षात काय काय ठेवायचे? हे 3 शब्द लक्षात ठेवायचे आणि हे 3 शब्द लक्षात ठेवायचे. मायक्रोस्कोपिक फंक्शनल युनिट. सोपं आहे रे, अतिशय सोपं, नो प्रॉब्लेम. नेक्स्ट बेटा, थोडंसं पुढे जाऊ. नेफ्रॉन्स आर द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ किडनी. बेटा, हे स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट म्हणजे काय? की रचनात्मक आणि कार्यात्मक युनिट आहेत किडनीचे. म्हणजे किडनी जी काही आहे ना ऍक्च्युअल, तर ती किडनी म्हणजे नेफ्रॉन मुळेच आहे. आणि नेफ्रॉन इज द फंडामेंटल युनिट ऑफ द किडनी.
किडनीचा फंडामेंटल युनिट आहे असं आपण त्याला म्हणायला हरकत नाही. कारण स्ट्रक्चरने बी जरी विचार केला तर किडनी ही आपल्या नेफ्रॉन पासूनच बनलेली आहे. फंक्शन न विचार केला बी आपण जे किडनीचे फंक्शन सांगतो ते ऍक्च्युअली द फंक्शन ऑफ द नेफ्रॉन आहेत. ठीक आहे ना बेटा, त्या पद्धतीनं. त्यानंतर स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ किडनी. सर बस झालं ना, पहिला मुद्दा, दुसरा मुद्दा आणि तिसरा मुद्दा, तिन्ही मुद्दे आपल्याला कशावर बोलतायत? नेफ्रॉनवर बोलतायत ना. आता टॉपिक चेंज करायला पाहिजे आपण. चला थोडासा चेंज करू. इट इज थिन वॉल्ड. येस, आत्ताच आपली चर्चा झाली माय डिअर स्टुडंट की हे जे नेफ्रॉन्स आहेत ना, एक ट्युबुलर याने नलिकामय, नलिकेसारखे स्ट्रक्चर्स आहेत. ओके, मग ते नलिका असेल तर त्या नलिकेला थिकनेस असेल ना, तिची जाडी किती, तिच्या वॉलची थिकनेस किती. तर ती थिन वॉल्ड अँड लॉंग कॉइल्ड डक्ट. थिन वॉल्ड आहे, थिन वॉल आहे म्हणजे त्या नलिकेची जी भित्तिका आहे ना बेटा, आता समजा ही पेन आहे, या पेनच्या हे बघा, ही जी त्याची काही भित्तिका आहे, ही भित्तिका जिला आपण असं पकडून ठेवले, तर ती भित्तिका म्हणजे मुलींनो थिन आहे, जास्त जाड नाही. थिनचा अर्थ होतो पातळ किंवा छोटी किंवा जास्त जाड नसणारी. थिन वॉल्ड आहे म्हणजे आमची जे काही नेफ्रॉन आहे बेटा, त्या नेफ्रॉनची जर वाल बघितली ना, वाल म्हणजे वालला मराठीमध्ये भित्तिका म्हणतात, तर ती भित्तिका कशी आहे? एकदम साधी आहे. आणि त्याच्यानंतर स्वतः लॉंग कॉइल्ड डक्ट आहे. लॉंग म्हणजे आमचा जो काही नेफ्रॉन आहे ना, तो लॉंग आहे आणि तो सरळ नव्हे बेटा, सरळ नाही, तो कॉइल्ड आहे. याचा अर्थ कसा रे? तो गुंडाळल्यागत आहे. आपण एखादी ना बघा, आपल्या घरामध्ये बऱ्याचशा वस्तू ज्या गुंडाळून ठेवता येतात, ज्या आपल्याला घड्या घालून ठेवता येतात, फोल्ड करून ठेवता येतात, त्या आपण सहजासहजी जागा कमी व्यापावी म्हणून त्यांना ठेवतो. त्याच पद्धतीनं नेफ्रॉन इज अ लॉंग कॉइल्ड डक्ट आहे. पण तो डक्ट आहे, डक्ट म्हणजे नलिका होय, आणि त्या डक्टला कॉइल्ड आहे. कॉइल म्हणजे मुलांना आणि मुलींना बेटा गुंडाळलेल्या स्वरूपामध्ये आहे. ठीक आहे, चला पुढे. द कॉइलिंग ऑफ दिस नेफ्रॉन टेक्स प्लेस डेफाइनाइट कोर्स. आता जे काही कॉइलिंग आहे माय डिअर स्टुडंट, की बेटा त्याला ते कॉइलिंग म्हणजे गुंडाळणे, कॉइलिंग म्हणजे मराठीमध्ये वेटोळे. आज आपल्या घरी बघा इलेक्ट्रिसिटीचे वायर वगैरे असतील, दोरी असेल, तिला आपण कॉइल करून ठेवतो रे बेटा, गुंडाळून ठेवत असतो तिला. आपण असं कधी स्ट्रेट नाही ठेवत. ठीक आहे ना. मग मुलांना आणि मुलींनो, तर ते जे काही लॉंग कॉइल्ड डक्ट आहेत ना, तर ते लॉंग कॉइल्ड डक्टला एक डेफायनाइट कोर्स आहे. कोर्स याने पाथवे आहे, एक मार्ग आहे, म्हणजे पर्पजलेस ते नाही. ठीक आहे ना. म्हणजे कशाचे आन्सर आम्हाला काही नाही लक्षात येत. म्हणजे बेटा थोडक्यामध्ये आपल्याला आज एक आता विचार करायचा आहे की ही ती एक अशी नलिका आहे, ज्या नलिकेचा आपण अभ्यास करतोय. ठीक आहे बेटा. ही अशी जी कॉइलिंग आहे ही ट्यूबची, तर त्या कॉइलिंगला एक मार्ग आहे. रस्ता कितीही वळणाचा असू द्या, तो एका डेस्टिनेशनला पोहोचणारा असतो. चढ उतार असतील, वळणं असतील, तशाच पद्धतीनं तुम्ही त्या रस्त्यावर रस्ता वाकडा आहे म्हणून तो सोडून द्यायचा नाही ना. तो डेफायनाइट एका गावाला जाणारा रस्ता आहे ना. कितीही वळणं असले, कितीही चढ उतार असल्या, कितीही काही इतर प्रॉब्लेम असले तरी त्या रस्त्याला एक डेफायनाइट कोर्स आहे. त्याच पद्धतीनं बेटा इथून ह्या पद्धतीने जर विचार केला असता तर एक त्याला कोर्स आहे आणि एक मार्ग आहे, म्हणजे त्या मार्गाने काहीतरी घडतं. तर डेफायनाइट कोर्स त्या कशाला आहे बेटा आपल्या, तर ह्या नेफ्रॉनला आहे. पुढे चला. नेफ्रॉन इज लाइन्ड बाय सिंगल लेयर ऑफ इपिथेलियल सेल. आता बेटा हे एमसीक्यू साठी अत्यंत महत्वाचं असणार आहे, अत्यंत महत्वाचं. नेफ्रॉन जे आहे ना, तर ते नेफ्रॉन बनले कशाचे किंवा नेफ्रॉन कशापासून जोडलं गेले, तर नेफ्रॉन मध्ये ज्या सेल्स आहेत बेटा, त्या सेल्स ह्या जनरली सिंगल लेयर वाल्या आहेत. सिंगल लेयर म्हणजे एकेरी आवरण, एकेरी थर आहे.
आणि त्या एकेरी थरालाच किंवा एकेरी थर एकमेकांच्या सेलला जोडून तयार होते एक आवरण, एक लेअर तयार होतं आणि त्याला आपण लाईन्ड असे म्हणायचं. लाईन्डचा अर्थ होतो इथं की जोडलं जाणं. ठीक आहे बेटा. नेफ्रॉनची जी ट्यूब आहे ती इतकी लांब जी झाली ना ती कशामुळे, तर ते सेल्स एकमेकांना जोडल्या गेल्यात आणि त्या जोडल्या गेलेल्या सेल्स आहेत सिंगल लेअर, एकेरी आवरण. कशाचं? एकेरी थर, इपिथेलियल सेलचा. ओके बेटा, हा दुसरा मुद्दा होता. पुढे जायचे. आता नेफ्रॉन बद्दल बराच वेळ झाला बोलतोय आपण, त्याला काही लांबी वगैरे आहे का? आहे बेटा. दी लेंथ ऑफ ईच नेफ्रॉन इज, प्रत्येक नेफ्रॉनची जी लांबी आहे ती जवळपास 3 सेंटीमीटर एवढी असणार आहे. आणि विद्यार्थ्यांनो जर डायमीटरचा विचार केला, डायमीटर मध्ये मग काय, त्याची जाडी आली, त्याची उंची आली, सगळंच आलं. तर त्या डायमीटरचा विचार केला बेटा तर 20 to 60 मायक्रॉन मीटर इन द डायमीटर, म्हणजे 20 ते 60 मायक्रॉन मीटर एवढ्या डायमीटर मध्ये आपल्या कशाचा तो नेफ्रॉनचा पार्ट असणार आहे. ठीक आहे बेटा. मग आता आपल्याला फोकस कुठं करायचं आहे नीटच्या दृष्टीनं, सीईटीच्या दृष्टीनं? बेटा ह्याकडे 3 सेंटीमीटर 20 ते 60 मायक्रॉन मीटर गरजेचं आहे. बेटा हे सिंगल लेअर ऑफ द इपिथेलियल सेल गरजेचं आहे की काय आहे, दिसेल आपल्याला, कळेल नंतर. त्याच्यानंतर बेटा हे स्ट्रक्चरल फंक्शनल युनिट, पहिला 1 2 3 पॉइंट जे आहेत त्याकडे लक्ष द्यायचं आहे, कारण सगळ्यांची मिनिंग तर सेम आहे, त्यात काही शंका नाहीये. ठीक आहे बेटा. पुढे जाऊ आपण पुढच्या मुद्द्याकडे नंतर. नेफ्रॉलॉजी एक बायोलॉजीची, मुलांनो आणि मुलींनो, काय आहे तर बायोलॉजीची एक अतिशय चांगल्या पद्धतीची एक ब्रँच आहे नेफ्रॉलॉजी, जिथे युरिनरी सिस्टीमच्या स्ट्रक्चरचा, युरिनरी सिस्टीम कळते ना बेटा? युरिनरी सिस्टीम कळते ना? युरिन बनवणारी सिस्टीम. काय रे बेटा? युरिन बनवणारी सिस्टीम किंवा नायट्रोजनस वेस्ट बनवणारी सिस्टीम. थोडक्यात आपण काय शिकतोय मग आता? आम्ही शिकतोय आता एक्सक्रीटरी सिस्टीम, म्हणजे उत्सर्जन संस्था, मानवी उत्सर्जन संस्था आम्ही शिकतोय. मग त्याच मानवी उत्सर्जन संस्थेच्या, आधी मराठीमध्ये सांगतो, त्याच मानवी उत्सर्जन संस्थेच्या रचनेचा, नंबर 2 त्या संस्थेच्या कार्याचा, आणि नंबर 3 त्या संस्थेला होणाऱ्या रोगांचा. म्हणजे आता युरिनरी सिस्टीमला भरपूर रोग होतात, त्याला आपण डिसऑर्डर असे म्हणू. तर त्या डिसऑर्डरचा अभ्यास करणारी बायोलॉजी मधली जी शाखा आहे बेटा, तर त्या शाखेला नेफ्रॉलॉजी असे म्हणतात. आधी मराठीमध्ये कन्सेप्ट आपल्या क्लिअर लक्षात आलाय. नेफ्रोलॉजी. तर का नेफ्रॉलॉजी म्हणायचं? आणि म्हणजे नेफ्रॉनला झालेला आजार असतो तो, आणि नेफ्रॉनला झाल्यामुळे मग तो युरिनरी सिस्टीमवर परिणाम करतो म्हणून. मग आता याची इंग्लिशमध्ये डेफिनेशन बघा बरं. नेफ्रॉलॉजी इज द ब्रँच ऑफ बायोलॉजी. ती बायोलॉजीची ब्रँच आहे, म्हणजे एक जीवशास्त्राची शाखा आहे. दॅट डील्स विथ द स्ट्रक्चर, म्हणजे जिचा संबंध आहे स्ट्रक्चर सोबत, नंबर 2 फंक्शन सोबत, आणि नंबर 3 डिसऑर्डर सोबत. मग आता कुणाचे फंक्शन, स्ट्रक्चर आणि डिसऑर्डर? ऑफ युरिनरी सिस्टीम. म्हणजे युरिनरी सिस्टीमच्या, आपली युरिनरी सिस्टीम म्हणजे एक्सक्रीटरी सिस्टीम, त्या एक्सक्रीटरी सिस्टीमचे स्ट्रक्चर, त्याचे फंक्शन्स आणि त्याचे डिसऑर्डर याचा अभ्यास करणारी जी शाखा आहे, तर त्या शाखेला आपण नेफ्रॉलॉजी असे म्हणतो. हे थोडंसं MCQ साठी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता आपल्याला थोडं इकडे जाऊन बघायचं आहे. हे जे नेफ्रॉन आहे, या नेफ्रॉनचा तर डिटेलमध्ये क्लिअरली अभ्यास आपल्या सर्वांना करायचा आहे. तर नेफ्रॉनचा अभ्यास करण्यासाठी त्याचे पार्ट वगैरे जे आहेत त्या सगळ्यांचा अभ्यास बघणं गरजेचं आहे. नेफ्रॉन इज डिवायडेड इंटू 2 पार्ट. बेटा हे जे नेफ्रॉन आहे ना, याचं मुळामध्ये 2 भागामध्ये वर्गीकरण केलं जातं. त्याचे 2 पार्ट आहेत. तर एक पार्ट आहे बेटा बोमन्स कॅप्सूल, आणि दुसरा पार्ट आहे बेटा त्याचा रीनल ट्यूब्यूल. या बोमन्स कॅप्सूलला हे कुणाचे काय सांगतोय आपण? नेफ्रॉन इज डिवायडेड इंटू 2 पार्ट, म्हणजे नेफ्रॉनचे 2 भाग आहेत. मग आता त्या 2 भागांचा अभ्यास केला म्हणजे आपण पूर्ण नेफ्रॉनचा अभ्यास केला असं होतं बेटा. ठीक आहे. चला चलो बेटा.
मग आता बोललोय आपण की ते जे नेफ्रॉन्स आहेत, नेफ्रॉन डिवायडेड इंटू टू पार्ट. तर नेफ्रॉन डिवायडेड इंटू टू पार्ट, तर कोणते ते दोन पार्ट? एक म्हणजे बेटा आपण ज्याला बोमन्स कॅप्सूल म्हणतो, आणि दुसरं रिनल, जे काही ट्यूबल्स आहेत त्याला रिनल ट्यूबल्स असे म्हणतो. ट्यूबल याने नलिका. ठीक आहे. तर बेटा आता नेमकं आता काय बघायचं, ही जी आपल्या पुढे फिगर आहे ना, आता आपल्याला बघायचं आहे की हा जो नेफ्रॉन आहे त्या नेफ्रॉनची सगळी स्ट्रक्चर आणि फंक्शनची माहिती घ्यायची. तर नेफ्रॉन जिथून सुरुवात होतो ना बेटा, त्याची सुरुवात आहे हा भाग, नेफ्रॉनच्या सुरुवातीचा भाग. नेफ्रॉनच्या सुरुवातीचा भाग, ज्या नेफ्रॉनच्या सुरुवातीच्या भागाची सुरुवात ही बोमन्स कॅप्सूल पासून होते, आणि फार स्लोली सायलेंटली आपण त्या सर्व घटकांचा अभ्यास करू. निघू पुढे. इट इज, आता पहिला आपण बोमन्स कॅप्सूल घेऊ चर्चेला. इट इज प्रॉक्सिमल ब्लाइंड एंड ऑफ नेफ्रॉन. बेटा प्रॉक्सिमल म्हणजे काय? नेफ्रॉनची सुरुवात, सुरुवातीचा अर्थ, सुरुवात या शब्दाचा अर्थ इंग्लिश मध्ये आणि स्पेशली इथं नेफ्रॉनच्या बाबतीमध्ये काय होणार आहे बेटा, की तो बोमन्स कॅप्सूल आहे. म्हणजे बोमल कॅप्सूल जो आहे, बोमन कॅप्सूल हा सुरुवातीचा भाग आहे. प्रॉक्सिमल म्हणजे पहिला, प्रॉक्सिमल याने पहिला भाग आहे नेफ्रॉनचा, इथून नेफ्रॉन सुरुवात होतो. आता हा पेन आहे, या पेनला दोन टोक आहेत, हे एक टोक आहे, इकडचं एक टोक आहे. ओके ना बेटा. मग आता तुम्ही जर पेनची इथून सुरुवात केलेली असेल शिकण्याची, तर याला प्रॉक्सिमल म्हणा. मग आम्ही सुद्धा नेफ्रॉन कुठून सुरुवात करतोय? पहिल्या भागापासून, आणि तो पहिला भाग म्हणजे कोण आहे, तर हा आहे प्रॉक्सिमल. दुसरं लिहिले बेटा तो ब्लाइंड एंड आहे. ब्लाइंड म्हणजे आंधळा का? नवे मुलांनो आणि मुलींनो. एक अशी नलिका जी एका बाजूने बंद असते. आता थोडक्यामध्ये ठीक आहे बेटा, एक कुठली तरी एक नलिका काढली मी अशी, ठीक आहे बेटा, जी एक नलिका ह्या बाजूने अशी पूर्ण बंद आहे, म्हणजे बंद आहे ना, हिला बंदिस्त म्हणायचं बेटा. ही आहे बंदिस्त, आणि इकडून मात्र ती कनेक्ट झालेली आहे इतर घटकांना. म्हणजे मुलांनो आणि मुलींनो, अशी नलिका, असा डक्ट जो एका बाजूने म्हणजे ह्या बाजूने बंद आहे, क्लोज आहे. क्लोज म्हणजे पूर्ण, हे काय बंदिस्त आहे. जसं ह्याला इथं ओपनिंग आहे बेटा कुठल्याही गोष्टी बाहेर पडायला इथं, तसं इथं कुठं आहे का? हो नाही, कारण इथून हे कसं आहे, पॅक आहे, बंद आहे. जो नेफ्रॉनचा पहिला पार्ट आहे तो पहिला पार्ट ब्लाइंड आहे, म्हणजे मराठीमध्ये आंधळा नव्हे, बंदिस्त आहे. कळलं बेटा. हे एक जर मोठी ट्यूब म्हणलो तर त्या ट्यूबचा जो फर्स्ट पार्ट आहे ज्याचं नाव बोमन्स कॅप्सूल आहे, तो बोमन्स कॅप्सूल ब्लाइंड आहे. ठीक आहे बेटा. आय होप दॅट की हा आपल्याला मुद्दा क्लिअर झालेला असेल. दुसऱ्या मुद्द्याकडे जाऊ. बघा ना, इथं कुठं ओपनिंग दिसते का बेटा? नाही. खरी तो ओपनिंग इथून खाली सुरुवात होते, इथून, आणि इकडे तर काय, हे सगळं बंद आहे. पुढे इट इज वाइडेस्ट. माय डिअर स्टुडंट, आपण नेफ्रॉनचा अभ्यास करतो ना, तर नेफ्रॉनचा अभ्यास करत असताना आपल्या लक्षात येतं की इथून खाली जी जाडी आहे बेटा, ती जाडी ही समान असल्यासारखी आहे. फक्त नेफ्रॉनचा पहिला जो भाग आहे तो वाइडेस्ट आहे. वाइडेस्ट याने विस्तीर्ण, पसरलेला, फ्लॅट. ठीक आहे ना बेटा, पसरलेला आहे. दिसते ना, हे काय आहे बघा, हे पसरलेला भाग. नलिका कुठं अशी असते का पसरलेली? पण आहे, वाइडेस्ट आहे. नंबर 2, ती डबल वॉल्ड आहे. आता ह्या नलिकेला इथे डबल वाल आहे, हे जो तयार झालेला भाग आहे बेटा त्याला डबल वाल आहे. वाल नंबर 1 आणि वाल नंबर 2, म्हणजे बोमन्स कॅप्सूलला किती भित्तिका आहेत बेटा? 2 भित्तिका आहेत. मग आता चला त्या दोन्ही भित्तिकेची नावं काय आहेत ते बघून घेऊ. आणि कप शेपड आहे, आणि आमचा बोमन्स कॅप्सूल जो आहे तो एखाद्या कपासारखा आहे. आता तो चहा पितोय तो कप नव्हे, आपण एखादी ट्रॉफी म्हणतो, पारितोषिकाच्या स्वरूपामध्ये दिला जाणारा जो कप असतो की नाही, त्या पद्धतीने. आपण क्रिकेटचे तर खूप वेळे असाल, क्रिकेटमध्ये जो वर्ल्ड कप जिंकला किंवा कुठली ट्रॉफी जिंकली तर ती कशी असते बेटा? ही थोडक्यामध्ये ही
ही अशा पद्धतीने असते, याला इथं काहीतरी पकडायला आणि बस हे असं. तर हे सेम या पद्धतीने ती ट्रॉफी अशी तुम्हाला दिसून येणार. आलं लक्षामध्ये बेटा? तर ही एका कपासारखी सुद्धा आहे. चला ठीक आहे, आम्हाला कळलं की प्रॉक्सिमल ब्लाइंड एंड आहे, सुरुवातीचा जो भाग असतो तो एंड बंदिस्त आहे. नंबर 2 ते वायडेस्ट आहे, वायडेस्ट म्हणजे पसरट आहे. नंबर 3 डबल वॉल आहेत, हो वॉल क्रमांक 1 वॉल क्रमांक 2. नंबर नेक्स्ट कप शेपड आहे, मान्य आहे. आउटर लेअर ऑफ द बोमन कॅप्सूल जे आहे बेटा, आउटर लेअर, आउटर म्हणजे बाहेरचं. आम्ही बघ कुठं आता कुठं आहे शोधू, सापडला का? हो सर सापडला आम्हाला, हे आउटर लेअर आहे. त्या बोमन्स कॅप्सूलच्या आउटर लेअरला आपल्याला म्हणायचं आहे परायटल लेअर. मग कुठं नाव लिहिलंय का बघा आकृतीमध्ये, हे घ्या बेटा, इथे लिहिलेलं आहे परायटल लेअर. बघा दिस इज दी परायटल लेअर. परायटल लेअर म्हणजे बाहेरचं लेअर, बाहेरचं थर, बाहेरचं आवरण, बोमन्स कॅप्सूलचा बाहेरचा. आता बाहेरचा संपल्यानंतर बेटा आतमध्ये एक आहे, त्याचं बघू काय. इनर लेअर जे आहे त्या इनर लेअरला विसरल लेअर असे म्हणतात. विसरलला मराठीमध्ये म्हणतात महत्वाचे किंवा फंक्शनल असे म्हणू. का महत्वाचे? काहीतरी वेगळं करत असतील म्हणून महत्वाचे. मग आता विसरल लेअर कुठं दिसतंय का बघू. हे का बेटा, इथं आहे विसरल लेअर. दिस इज दी विसरल लेअर. आलं लक्षामध्ये? म्हणजे बोमन्स कॅप्सूल डबल वॉल्ड आहे, हो आहे. आउटर लेअर जे आहे किंवा आउटर वॉल आहे त्याला आम्ही परायटल म्हणलो आणि जी इनर आहे, इनर याने आतमध्ये, तर त्याला आम्ही विसरल असे म्हणलो. चला, इच लेअर इज फॉर्म्ड ऑफ स्क्वॅमस इपिथेलियम. बेटा लक्षात घ्या, आपल्याकडे आता राईट नाउ वी आर डिस्कसिंग अबाउट द टू इम्पॉर्टंट वॉल ऑफ दी बोमन्स कॅप्सूल. बोमन कॅप्सूलच्या 2 अतिशय महत्वाच्या वॉलची आपण चर्चा करत आहोत. तर हे जे 2 वॉल आहेत ते बनलेले कशाचे आहेत? आता इथे ज्या सेल दिसत आहेत ना बेटा, ह्या जे सेल्स आहेत, ह्या सेल आहेत कोणत्या? तर त्या स्क्वॅमस, म्हणजे स्क्वॅमस हा एक सेलचा आकार आहे. तर त्या स्क्वॅमस टाइप ऑफ द सेल्स इथं प्रेझेंट आहेत माझ्या मुलांना. एमसीक्यू साठी याला तुम्हाला नक्की लक्ष द्यायचं आहे. एमसीक्यू साठी भलेही ते नीटचे असो किंवा सीईटीचे असो, यू जस्ट ट्राय टू फोकस ऑन दॅट पर्टिक्युलर लाईन. ओके बेटा. विसरल लेअर कन्सिस्ट ऑफ द पोडोसाइट सेल. आता इथं विसरल लेअर दिसतं. ओके बेटा, विसरल लेअर मध्ये किंवा विसरल लेअर पोडोसाइट सेल पासून तयार झालेला आहे. हे बघा माय डिअर स्टुडंट, इथं आहेत बेटा त्या पोडोसाइट सेल. हे बघा ह्या पोडोसाइट सेल आहेत. आता दीज पोडोसाइट सेल्स आर नॉट इन कॉन्टॅक्ट विथ दी आउटर लेअर. आउटर लेअरचा त्यांचा काही संबंध नाही बरं. फक्त इनर लेअरच्या सोबतच मुलांना कोण येणार आहे? इनर लेअरच्या सोबतच संबंध आहे. कुणाचा? तर त्या पोडोसाइट सेलचा. म्हणजे एमसीक्यू ला हा सुद्धा प्रश्न येईल. तर बेटा यालाही थोडस चांगल्या पद्धतीने लक्षात घ्या की पोडोसाइटिक सेल इज फाउंड टू बी अटॅच्ड ऑर प्रेझेंट ऑन. तर ते आपल्याला विसरल लेअर सांगायचं आहे, कारण हे सांगायची गरज नाही. पुढे चला बेटा. त्यानंतर द स्पेस एन्क्लोज्ड बिटवीन द 2 लेअर. आता इथं लेअर किती आहेत? 2 आहेत. तुम्हीच नाव सांगा कोणते. एक आतील लेअर विसरल आणि दुसरं परायटल. हे 2 लेअर एकमेकांना अगदी क्लोजली अटॅच्ड आहेत का बेटा? नो. दे हॅव सम स्पेस बिटवीन देम. त्यांच्या मध्ये ना थोडीशी जागा आहे. थोडीशी म्हणजे ही इतकी जागा आहे बेटा. हे जे आपण मी आता बोट फिरवतोय ना, दीज आर द एम्प्टी स्पेस प्रेझेंट बिटवीन दीज 2 लेयर्स. या 2 लेयरच्या मधला एम्प्टी स्पेस आहे हा. मग या एम्प्टी स्पेसला म्हणायचं आहे मुलांना आणि मुलींनो युरिनरी स्पेस. त्याला काय म्हणायचं? युरिनरी स्पेस. इथं लिहिलेलं आहे किंवा कॅप्सुलर स्पेस असं म्हणलं तरी त्याला चालतं. आलं लक्षामध्ये बेटा? युरिनरी स्पेस किंवा दुसरं नाव त्याचं कॅप्सुलर स्पेस असंही म्हणलं तरी चालतं. दोन्ही नावं त्याची आहेत. आता हे आकृती बघून समजून घेण्याची गरज आहे. आपण विदाऊट आकृतीचं असं काही म्हणून पटतंय ना माझ्या मुलांना मुलींना की बेटा हे 2 लेअर आहेत. या 2 लेअरच्या मधला जो गॅप आहे त्या गॅपला आपण युरिनरी स्पेस असे म्हणत आहोत. स्पेस याने रिकामी जागा. आणि युरिनरी का म्हणत आहोत बेटा? तर युरिन तिथं साचते, युरिन तिथं असते, म्हणून त्याला युरिनरी स्पेस म्हणायला लागलो. सोपं आहे. पुढे विदिन द कप शेप्ड स्पेस. आता हा जो कप शेप्ड स्पेस आहे, कपाच्या आकाराची जागा, विदिन त्याच्या आत,
विदिन द कप शेप्ड स्पेस फॉर्म्ड बाय विसरल लेअर. आता कप शेपच्या मध्ये जे विसरल लेअर मुळे तयार झालेला आहे, विसरल लेअर मुळे, आल्या लक्षामध्ये बेटा, विसरल लेअर मुळे तयार झालेला, विदिन द कप शेप्ड स्पेस फॉर्म्ड बाय विसरल लेअर लाईज अ ग्लोब्युलर नेटवर्क ऑफ कॅपिलरी. आता अतिशय महत्वाच्या मुद्द्याकडे वळायचे. माझी सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती आहे बेटा की घाई करण्यामध्ये अजिबात आपल्याला रस नाहीये, घाई करण्यामध्ये. एव्हरी कन्सेप्ट रिलेटेड टू द कंटेंट मस्ट नीड टू बी अंडरस्टैंड बाय एवरीवन एट एनी कॉस्ट. किसी भी हालत में आपको बारीक से बारीक चीज इसमें से समझ लेनी जरूरी है. कुठल्याही गोष्टीला गडबड करून फायदा नाही. आता ती काय गोष्ट आहे बेटा, हे जे कप शेपड भाग तयार झालाय तो आपल्या सगळ्यांना दिसतो. तो कप शेपड भाग काय पॅराइटल लेअरनं तयार केलाय का विसरल लेअरनं? नव्हे, विसरल लेअर मुळे तयार झालेला जो काही कपासारखा भाग आहे बेटा, त्या कपासारख्या भागामध्ये नेटवर्क ऑफ कॅपिलरी आहे बेटा. नेटवर्क ऑफ कॅपिलरी म्हणजे कॅपिलरी यानी केशवाहिनी. माय डियर स्टूडेंट, आई वुड लाइक टू सेज टू एवरीवन दैट कि बेटा कॅपिलरी इज द स्मॉलेस्ट ब्लड वेसल. छोटीशी रक्तवाहिनी आहे. मराठीमध्ये आपण शिकलेले असाल, मराठीत ऐकण्यात गेलेलं असेल, केशवाहिन्या, डोक्याच्या केसासारख्या बारीक असणाऱ्या ज्या केशवाहिन्या आहेत, त्या केशवाहिन्यांचं जाळं आहे. आधी मराठीत सांगतो आणि परत इंग्लिशमध्ये. इन दी विसरल लेअरच्या स्पेसमध्ये देअर इज अ नेटवर्क ऑफ कॅपिलरी. बेटा तिथं कॅपिलरी नेटवर्क आहे. नेटवर्क याने जाळं, आणि त्या नेटवर्कला माय डिअर स्टुडंट म्हणायचं आहे ग्लोमेरुलस. बऱ्याच वेळेस एमसीक्यू ला प्रश्न येतो, आणि एरवी सुद्धा माझ्या पोरापोरींना सांगता यावं मी विचारलेल्या प्रश्नांमध्ये की बाबा रे ते ग्लोमेरुलस काय आहे. तो पोरापोरींनी उत्तर काय द्यावं छान भाषेत? ते ग्लोमेरुलस ना कॅपिलरीचं नेटवर्क आहे, म्हणजे केशवाहिनीचं जाळं आहे. कुठे आहे बेटा? कप शेप्ड स्पेस मध्ये. कुणाच्या? बोमन्स कॅप्सूलच्या. कशामुळे तयार झालं बेटा ते? तर विसरल लेअर मुळे तयार झालेलं आहे. ओके ना? इतकी माहिती तुमची लक्षात तुम्ही ठेवली पाहिजे, फार गरजेचं आहे. ठीक आहे बेटा? ओके, मग आता आपण बघणार आहे की हे बघितलं आपण ग्लोमेरुलस. ठीक आहे बेटा? आता तो जो ग्लोमेरुलस त्या स्पेस मध्ये होता, तो स्पेस कंटिन्यू खाली येतो. दिस स्पेस कंटिन्यूज विथ द रिनल ट्यूबुल. आता हा जो युरिनरी स्पेस आहे बेटा किंवा कॅप्सुलर स्पेस आहे, तो असा कंटिन्यू होतो खाली, आणि कंटिन्यू खाली इकडे येतोय बेटा. हे बघा असा. तर त्या कंटिन्यू येणाऱ्या ह्या स्पेसला रिनल ट्यूबुल म्हणतात. म्हणजे इथून खाली माय डिअर स्टुडंट, इथून खाली काय सुरुवात होतो? रिनल ट्यूबुल सुरुवात होतो. इथून खाली रिनल ट्यूबुल. म्हणून तयार झालेला युरिनरी स्पेस हा तर इकडे आहे ग्लोमेरुल आपल्या बोमन्स कॅप्सूल मध्ये, आणि बोमन्स कॅप्सूल मधला स्पेस हा खाली कंटिन्यू येतो. कुणामध्ये येतो? तो रिनल ट्यूबुल मध्ये येतो. पुढे इट ओरिजिनेट फ्रॉम द बेस ऑफ बोमन्स कॅप्सूल. बेटा तो जो स्पेस आहे ना, जो सुरुवात झालेला, तो सुरुवातच झालाय बोमन कॅप्सूलच्या बेसला. हे नेक रिजन म्हणून बोमन कॅप्सूलच्या बेसलाच काय सुरुवात झालाय? स्पेस, रिकामी जागा, एम्प्टी स्पेस, आणि तीच खाली प्रक्रिया होते ते. चला, द ब्रँच ऑफ रिनल आर्टरी इज कॉल्ड एफरंट आर्टेरियोल. हे काय बेटा इथं आहे एफरंट आर्टेरियोल. ही आर्टेरियोल आहे, एक वाहिनी आहे, ब्लड व्हेसल आहे, अँड इट इज द ब्रँच ऑफ रिनल आर्टरी. काही दिवसापूर्वी आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये शिकलो, किडनीला रक्त पुरवठा करणारी जी वाहिनी असते, द ब्लड व्हेसल विच सप्लाय द ब्लड टू द किडनी इज अ रिनल आर्टरी. आणि त्या रिनल आर्टरीचा एक डिव्हिजन, एक भाग आहे, एक शाखा आहे, आणि त्या शाखेला आम्ही एफरंट आर्टेरियोल असे म्हणतो. ओके बेटा? ती एफरंट आर्टेरियोल ही आपल्याला अशी मध्ये येताना दिसते. चला, एफरंट आर्टेरियल डिवाइड इनटू मेनी कॅपिलरी. आता त्याच एफरंट आर्टेरियोल पासून खूप कॅपिलरी इथे डिवाइड झालेले आहेत. वाक्य काय बघा रे बेटा? एफरंट आर्टेरियोल डिवाइड्स इनटू मेनी कॅपिलरी, म्हणजे
तिच्यापेक्षा छोट्या वाहिनीमध्ये तिचं रूपांतर होत असतं. मोठी वाहिनी रूपांतरित होते छोट्या वाहिनीमध्ये, अजून छोट्या वाहिनीमध्ये, आणि शेवटी इथं कॅपिलरीज मध्ये रूपांतर झालेलं आहे. ठीक आहे बेटा, कुणाचं रूपांतर झालं लक्षात घ्या. एफरंट आर्टेरियोल सप्लाय ब्लड टू द ग्लोमेरुलस. आता या ग्लोमेरुलस मध्ये ह्या नेटवर्क मध्ये, ग्लोमेरुलस म्हणलं की इथून पुढे डोक्यात ठेवा नेटवर्क ऑफ द कॅपिलरी प्रेझेंट इन बोमन्स कॅप्सूल. बोमन कॅप्सूल मध्ये नेटवर्क जे आहे कॅपिलरीचं ते म्हणजे ग्लोमेरुलस होय. आणि त्या ग्लोमेरुलसला रक्त पुरवठा किंवा त्या ग्लोमेरुलस मध्ये रक्त येतो कुठून किंवा कोण आणतं, हा सुद्धा प्रश्न एमसीक्यू साठी अत्यंत गरजेचा आहे, लक्षात ठेवा. तर ते आणतात बेटा एफरंट आर्टेरियोल, हे नाव आपल्याला दिसत आहे, दिसतं इथं. एफरंट आर्टेरियोलने हे ब्लड आणलेलं आहे, म्हणजे ग्लोमेरुलस मध्ये ब्लड आणतात. पुढे ब्लड फ्रॉम द ग्लोमेरुलस इज कॅरीड अवे. आता त्या ब्लडला ग्लोमेरुलस मधून बाहेर न्यायचे. तर बेटा हे बघा, हे बाहेर नेणारा मार्ग आलं लक्षामध्ये बेटा, हे बाहेर नेणारा कोण आहे, इफरंट आर्टेरियोल. हा सुद्धा एमसीक्यू साठी अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे, अत्यंत महत्वाचा. हा इफरंट आर्टेरियोल आपण न्यायचं सांगायचं आहे. ठीक आहे बेटा, इफरंट आर्टेरियोल ग्लोमेरुलस पासून ब्लड आवे नेते, दूर नेते, आणि आणतो कोण, एफरंट आर्टेरियोल. पुढे द डायमीटर ऑफ एफरंट अँड इफरंट आर्टेरियोल. एफरंट आर्टेरियोलचे जे डायमीटर आहे ते ग्रेटर आहे बेटा कुणापेक्षा, इफरंट आर्टेरियोल पेक्षा. आकृतीमध्ये क्लिअर दिसते. थोडी जाड वाहिनी कोणती आहे, जाड, डायमीटरने जास्त, बघून सांगा. एफरंट आहे कुणापेक्षा, इफरंट पेक्षा. हे वाक्य लिहायचे, लक्षात ठेवायचे की डायमीटर ऑफ एफरंट आर्टेरियोल इज ग्रेटर दॅन इफरंट आर्टेरियोल. हे का आहे पुढील तासामध्ये, पुढील व्हिडिओ सेक्शन मध्ये कळून जाईल आपल्याला. पुढे ग्लोमेरुलस विथ बोमन कॅप्सूल इज कॉल्ड रिनल कॉर्पसल्स. माय डिअर स्टुडंट, आता ह्या